नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक सुंदर सेवा आणि लक्ष्मीप्राप्तीची अतिशय सुंदर सेवा बघणार आहोत किंवा एक उपाय बघणार आहोत, जो की आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो किंवा अशा विशिष्ट तिथींना आपण तो उपाय करत असतो. नेहमी तर तो उपाय आपल्या घरात असतो, पण काही विशिष्ट दिवस असतात, त्या दिवसांमध्ये जर आपण असे काही उपाय केले, आपण सेवा केल्या, तर त्याचं पुण्य अधिक पटीचं पुण्य आपल्याला मिळत असतं. तर लवकरच बघा चैत्र नवरात्र चालू होते आणि चैत्र बघा वर्षभरामध्ये 2 नवरात्र येतात, एक शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र. तर ह्या चैत्र नवरात्र संपते कधी, तर रामनवमीच्या दिवशी म्हणजे समाप्ती असते. तर चैत्र नवरात्रीला आपल्याला आपल्या देवघरामध्ये असा एक कलश भरून ठेवायचा आहे, ज्या कलशाने भरलेल्या कलशाने आपल्या आयुष्यातलं दुःख, संकट, पैसा, प्रॉपर्टी, जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतील, धनाची प्राप्ती तुमच्यावरती होईल आणि कुलदेवीचा मेन म्हणजे तुमच्यावरती आशीर्वाद राहील, कुलदेवीची सेवा तुमच्याकडून घडेल. बघा रोज तर आपण म्हणजे कुलदेवीची सेवा आपल्या हातून घडते नाही घडते, पण ह्या चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला हा असा कलश जर तुम्ही घरात भरून ठेवाल तर घरात एक चैतन्य निर्माण होईल, घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतील आणि घरात म्हणजे सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आयुष्यात काय आहे तर बघा आपण संसारिक प्रापंचिक माणसं आहोत, प्रत्येकाला कर्ज आहे, कर्जाचा डोंगर आहे. म्हणजे एक कर्ज घेतले की आपण ते फेडण्यासाठी दुसरं घेतो, ते फेडण्यासाठी तिसरं घेतो, असं करत करत खूप मोठा कर्जाचा डोंगर आपल्यावरती होतो आणि यातून बाहेर कसं पडायचं तेच आपल्याला कळत नाही. मग काय करू, कसं करू, पैसा कुठून उभा करू असं होतं. कुठेतरी हे कर्ज आपल्यावरती जे होतं त्यामागे आपलाच काहीतरी दोष असतो, आपल्यात सेवा कमी पडत असतात, आपली कुलदेवी आपल्यावरती नाराज असते, लक्ष्मीप्राप्तीच्या सेवा आपल्या हातून घडत नसतात. म्हणून हे 9 दिवस जे आहेत ते आपल्याला आपल्या कुलदेवीची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. आता सेवा करायची म्हणजे काय, म्हणजे आता जास्त काही तासभर बसून सेवा करायची का तर नाही. बघा काय करायचं आहे तर येत्या 19 तारखेला म्हणजे अमावस्या झाल्यानंतर 19 तारखेला गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्ष चालू होतं आणि खूप थाटात आपण नवीन वर्षाचं, मराठी नवीन वर्षाचं स्वागत करतो. तर ह्या गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत 9 दिवस तुम्हाला हा कलश देवघरात भरून ठेवायचा. पण तो कसा भरून ठेवायचा, त्याचं पूजन कसं करायचं किंवा त्याच्यावरती सेवा काय करायची. बघा ह्या 9 दिवसात तुम्हाला दुसरी कुठलीच सेवा नाही जमली, तुम्ही ऑफिस वर्किंग आहात, तुम्ही जॉबला जाता, घरात लहान मुलं आहेत, त्यामुळे इतर कुठली सेवा नाही जमत, तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तुम्हाला 100% याचा काही म्हणजे गुण येणार, प्रभाव तुमच्या आयुष्यावरती पडणार, धनप्राप्ती होणार, यात काही शंका नाही. आणि मेन म्हणजे माता लक्ष्मी आणि तुमची कुलदेवी तुमच्यावरती प्रसन्न राहणार आहे, ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. का माहिती आहे का, आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं असतं, कारण तिच्या कुळात आपण जन्म घेतो आणि ती जर आपल्यावर नाराज असेल तर आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी विचित्र घडतात. त्याच्यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी अत्यंत प्रभावी ही सेवा आहे. म्हणून ही सेवा आपल्याला या 9 दिवसात करायची आहे. तर काय करायचं, गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला अर्थात आपल्याला छान लवकर उठायचं, स्नान वगैरे करायचं, देवपूजा वगैरे तुम्हाला करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर गुढी वगैरे उभी करायची. तुमचं जे काही नेहमीचं आहे, गुढी उभी करायची, नैवेद्य वगैरे जे काही आहे ते सगळं करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर देवपूजा करत असताना तुम्ही हा कलशाची स्थापना केली तरी चालेल. तर काय करायचं, एक तांब्याचा लोटा म्हणजे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचाच तांब्या घ्यायचा. जर तुमच्याकडे नसेलच तांब्याचा तांब्या तर तुम्ही स्टीलचा घेतला तरी चालेल, काही हरकत नाही. तांब्याचा पण शक्यतो असेल तर तांब्याचाच तांब्या वापरा, कळालं. आता तांब्याचा तांब्या घ्यायचा, त्यात स्वच्छ पाणी भरायचं, त्याच्यामध्ये म्हणजे खालून वरती हळदी कुंकाची बोटे ओढायची किंवा स्वस्तिक पण काढू शकता. जे काही शुभचिन्ह आहे, प्रतीक आहे, मांगल्याचं जे बघा कलश म्हणजे चैतन्याचं, मांगल्याचं प्रतीक असतं, आयुष्याचं म्हणजे आयुष्यात सुख समाधान शांती नांदणारं प्रतीक असतं ते. म्हणून आपल्या घरात नेहमी कलश असावा. मंगल कलश आपण नेहमीच करतो, पण हा कलश जो आहे तो कुलदेवीचा कलश आहे. तर काय करायचं, वरून खाली हळदी कुंकवाची बोटे ओढायची किंवा स्वस्तिक काढू शकता.
तर स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या पाण्याने भरलेल्या कलशा म्हणजे तांब्यामध्ये एक सुपारी, हळद कुंकू, अक्षदा, एक फूल, 1 रुपयाचं नाणं हे सगळं टाकायचं आणि त्याच्यानंतर 5 आंब्याची पाने घ्यायची, ती त्याच्यावरती ठेवायची आणि एक स्वच्छ म्हणजे नवीन नारळ घ्यायचा आणि तो त्याच्यावरती ठेवायचा. तर अशा प्रकारे कलश आपल्याला तयार करायचा आणि देवघरामध्ये त्याची स्थापना करायची आहे. आता स्थापना कशी करायची बघा. जिथे तुम्ही कलश ठेवणार आहे एका साईडलाच ठेवायचा. ते एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याचा तांदळावरती थोडं हळद कुंकू टाकायचं. मग ते तांदळाचं स्वस्तिक पण काढू शकता किंवा थोडे तांदूळ टाकू शकता आणि त्या तांदळाच्या प्लेटमध्ये तो कलश स्थापन करायचा. आता स्थापन केल्यानंतर तुम्हाला त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. म्हणजे हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या, फूल अर्पण करायचं, धूप दीप अगरबत्ती अर्पण करायची, कुलदेवीचं म्हणजे स्मरण करायचं, माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि कुलदेवीला आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की हा कलश जो आहे तो माझ्या सुखासाठी, समृद्धीसाठी, ऐश्वर्यासाठी आणि घरात धनधान्य भरून जाऊ दे, घरात सुख समाधान नांदू दे. बघा, प्रत्येक वेळी माझी हीच इच्छा पूर्ण कर, तीच इच्छा पूर्ण कर म्हणून देवाला काही मागत बसायचं नाही. तू मला खूप काही दिलं आहेस आणि हे सगळं जे काही आहे सुख समाधान ऐश्वर, घरात मुलं बाळ सुखी राहू देत, असं सगळं देवीला साकडं घालायचं आणि असंच राहू दे, कधी कुठले संकट आमच्यावर येऊ नये, तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे असं मागणं देवीकडे मागायचं, आई भगवतीकडे देवीकडे मागायचं आणि त्याच्यानंतर त्याची पूजा करून घ्यायची आणि धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचा, नैवेद्य दाखवायचा, गोडाचा नैवेद्य दाखवा आणि म्हणजे ही सेवा झाल्यानंतर आपली नित्यसेवा करायची. रोज 3 अध्याय, तारक मंत्र, 11 माळी ही सेवा आपली चालूच ठेवायची. आता त्याच्यानंतर ही सेवा झाल्यानंतर कुलदेवीची सेवा काय करायची, तर 9 दिवस तुम्हाला ही कुलदेवीची सेवा करायची आहे. बघा, तुम्हाला तुमची कुलदेवी जर माहीत असेल तर त्या कुलदेवीचं नामस्मरण तुम्हाला रोज 1 माळ करायचा आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र. आता तुम्ही 9 दिवस जर दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार असाल तरी पण करू शकता. दुर्गा सप्तशतीचे पाठ कसे करायचे याचा व्हिडिओ नक्कीच येणार आहे, तुम्ही नक्की तो बघा. मी नक्कीच लवकरच 2-3 दिवसात शेअर करेन. आणि दुर्गा सप्तशती तुम्हाला नाही जमत तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याचं पुण्य मिळेल इतकं प्रभावी स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच कुलदेवीची सेवा तुम्ही करू शकता. ते स्तोत्र म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात म्हणजे ग्रंथामध्ये आहे सिद्धकुंजिका स्तोत्र. तर हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. तुम्हाला ते 11 वेळेस म्हणायचं आहे किंवा नसेल तर 1 वेळेस म्हणायचं. 1 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता, तुमच्या यथाशक्तीनुसार. आता त्याच्यानंतर बघा काय करायचं, कुलदेवीचं नामस्मरण करायचं. म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र 1 वेळेस म्हणायचं. आता तुम्ही जी सेवा करता ती सगळी सेवा करायची. दुर्गा सप्तशती म्हणजे करत असाल ते करून घ्यायचं. ते नाही जमत, सिद्धकुंजिका स्तोत्र तुम्ही म्हणणार आहे तर ते 1 वेळेस म्हणू शकता, 11 वेळेस म्हणू शकता, म्हणायचं. आणि त्याच्यानंतर तुमची कुलदेवी कुठली पण असो, मग 3.5 शक्तिपीठांपैकी रेणुका माता, तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुका, कुठली पण सप्तशृंगी, तर कुठली पण तुमची देवी असो त्या देवीचं स्मरण करायचं आणि देवीला सांगायचं की हे देवी माते, माझ्या घरात तू कायम अखंड स्थिर राहा, तुझा कृपा आशीर्वाद माझ्या म्हणजे पाठीशी राहू दे, तुझ्या कुळात आम्ही जन्म घेतला आहे तर तुझी सेवा आमच्याकडून करून घे, तुझी कृपादृष्टी आमच्यावरती राहू दे, तुझा कुळाचार आमच्याकडून करून घे, तशी चांगली बुद्धी दे, असं सगळं चांगलं आपण देवी आईला मागायचं. आणि आपण देवीचं नामस्मरण करायचं. जर तुमची आता समजा तुमची महालक्ष्मी आई कुलदेवी आहे तर ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः असा 108 वेळा जप करायचा. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणायचं आणि 108 वेळा जप करायचा. आता तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा मंत्रच माहीत नाही आहे तर काय करायचं, तर तुम्ही ओम कुलदेवताय नमः असा म्हणू शकता, ओम श्री कुलदेवताय नमः असं म्हणू शकता. पण त्याच्यापेक्षा पण अत्यंत प्रभावी मंत्र म्हणजे 99 मंत्र, जो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा 99 मंत्र जो आहे तो इतका प्रभावी मंत्र आहे की अगदी दुर्गा सप्तशतीचा जो पाठ आहे ना त्याचं सार ह्या एका मंत्रामध्ये आहे. पूर्ण ग्रंथाचं सार या एका मंत्रामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा मंत्र अवश्य रोज 1 माळ करायची आहे. सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणून झाल्यानंतर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे
या मंत्राची एक माळ करायची आणि रोज 9 दिवस तुम्ही ही सेवा करा. बघा काही ना काही चमत्कार तुमच्या आयुष्यात घडेल. कुलदेवी साक्षात तुम्हाला दर्शन देईल, स्वप्नात दर्शन देईल. कुलदेवीच्या रूपात तुमच्या घरात कोणी येऊन जाईल. एखादी शवासनं तुमच्या घरात येऊन गेली तर समजा नक्कीच कुलदेवी तुमच्या घरात येऊन खाऊन पिऊन गेली. कोणी ह्या 9 दिवसात जर तुमच्या घरात एखादी अनपेक्षितपणे एखादी व्यक्ती आली, स्त्री आली, शवासनं आली तर तिला असं म्हणजे म्हणतो ना की रिकाम्या हाताने पाठवू नका. तिला काहीतरी खायला प्यायला द्या. कारण कुलदेवीच्या रूपात, त्या स्त्रीच्या रूपात कुलदेवी आपल्या घरात येऊन गेलेली पण तुम्हाला कळणार नाही. आणि ज्यावेळी मंगल कलश आपल्या घरात स्थापन असतो त्यावेळी सूक्ष्म रूपात आपली कुलदेवी आपल्या घरात वास करतच असते. म्हणून हे 9 दिवस अत्यंत म्हणजे चांगले घालवा. कुणाला वाईट बोलू नका. नम्रपणे सगळ्यांशी वागा आणि सेवा नक्की करा. सेवा जास्त काही नाही आहे, फक्त एक सिद्धकुंजिका स्तोत्र आणि आपल्या कुलदेवीचा जप म्हणजे 99 मंत्राची एक माळ अशा प्रकारे करायची. 9 दिवस तुम्ही ही सेवा करा. आणि बघा आता 9व्या दिवशी म्हणजे आता 19 तारखेला हे आहे आपलं गुढीपाडवा आणि त्याच्यानंतर 8व्या दिवशी आहे रामनवमी. मी आता बघितलं 8व्या दिवशी आहे बहुतेक. तर 8व्या रामनवमीपर्यंत हा कलश जो आहे तो असाच ठेवायचा आहे 8 दिवस. आणि 9व्या दिवशी त्या कलशाचं तुम्हाला विसर्जन करायचं आहे. तर विसर्जन करायचं म्हणजे काय करायचं, तो नारळ जो पहिल्यांदा विसर्जन करत असताना हळद कुंकू वगैरे अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फूल अर्पण करायचं, गोडाचा नैवेद्य दाखवायचा आणि त्याच्यानंतर तो जो काही नारळ आहे त्या नारळाचा तुम्ही गोड बनवून खाऊ शकता, प्रसाद बनवून खाऊ शकता. आंब्याची पाने वाहत्या पाण्यात विसर्जन करायचे. त्यातलं जे काही सामान आहे 1 रुपयाचं नाणं, सुपारी जे काय आहे ते ठेवू शकता घरात किंवा विसर्जन पण करू शकता. कलशातलं जे पाणी आहे ते घरात थोडं शिंपडू शकता. कारण तो कलश ज्यावेळी स्थापन केलेला आपण त्यावेळी आपण अनेक सेवा आपण त्या घरावरती म्हणजे आपल्या घरासाठी केलेल्या आहेत, आपल्या घरात केलेल्या आहेत. आणि ज्यावेळी नारळ बघा, नारळ हे एक असं फळ आहे किंवा असं एक म्हणतो ना की साधन आहे की कुठलीही वाईट गोष्ट आधी नारळ स्वतःवर घेतं, आपल्यापर्यंत ती येऊ देत नाही. म्हणून शुभ कार्यात पहिल्यांदा नारळाचा वापर केला जातो, श्रीफळाचा वापर केला जातो. म्हणून हा मंगल कलश आपल्या आयुष्यात सगळं मंगलच करत असतो. आपल्यासोबत घडणारी वाईट घटना तो स्वतःवरती पहिला घेत असतो. म्हणून हा मंगल कलश 9 दिवस तुमच्या घरात ठेवायचा आहे, पूजन करायचे आहे, सेवा करायची आहे. 100% नव्हे 101% तुम्हाला सांगते की 9 दिवसात काही ना काही चमत्कार तुमच्यासोबत घडतील. पैशाचे मार्ग रिकामे मोकळे होतील, विवाह तुमचे जमतील किंवा काहीतरी गोड बातमी तुम्हाला मिळेल, काही ना काही नोकरी मिळेल, काही ना काही तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही हवं आहे त्यासाठी मार्ग रिकामे होतील. काहीतरी त्या समस्येतून सुटण्याचे मार्ग तुम्हाला मिळतील. त्या संकटातून बाहेर पडण्याची योग्य दिशा तुम्हाला मिळेल. असं काही ना काही चांगलं तुम्हाला आयुष्यात घडेल. तर नक्की हा मंगल कलश नक्की स्थापन करा आणि अनुभव घ्या. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा, या सगळ्या सेवांसोबत स्वामींची सेवा देखील करत राहा. श्री स्वामी समर्थ.